महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार ने कल्याण में एक मराठी परिवार पर हुए हमले की पूरी जांच करने के आदेश दिए हैं। इस बात की जानकारी राज्य के मंत्री शंभूराजे देसाई ने आज मीडिया से बातचीत में दी। सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्यांवरची चर्चा सुरू होती आणि काही सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये कल्याणमधले एका सोसायटीमध्ये एका मराठी भाषिक परिवारावरती अमराठी भाषिक एका सो कॉल्ड अधिकारी स्वतःला समजणारा कोणीतरी व्यक्ती आहे त्यांनी अशा पद्धतीनं अर्वाच्य शिवीगाळ आणि विशेषतः मराठी माणसाचा अपमान करणारी वक्तव्य किंवा मराठी माणसाचा अपमान करणारं भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते प्रकरणावर सभागृहात गांभीर्याने चर्चा झाली आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सभागृहामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। अधिकारी किती वरिष्ठ स्तरावरचा असला किती मोठ्या पदावर जरी काम करत असला तरी कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तींचा असा अवमान करण्याचा अधिकार घटना संविधान कोणालाही देत नाही। हे राज्य कायद्याने चालणारं राज्य आहे। त्यामुळे या अधिकाऱ्याच्या संबंधित जे उपस्थित केलेला आजचा मुद्दा होता सभागृहामधला त्याचा सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडे या ठिकाणी तातडीने मागवण्याचे आदेश दिलेले आहेत। हा अहवाल प्राप्त केला जाईल आणि या अहवालामध्ये ज्या बाबी समोर येतील त्याच्यामध्ये जर तो सो कॉल्ड अधिकारी आहे जो मराठी भाषिकांना मराठी माणसांना अवमानकारक अपमानकारक अवहेलनाकारक अशा पद्धतीचं बोलतोय हे जर त्या चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सभागृहामध्ये दिलेले आहेत।